ज्या ठिकाणी ज्या मताची मोहोळमध्ये बघितलं असेल की भारतीय जनता पक्षाची मतं सोडून असणारे बारसकर साहेब असतील, त्यांची मतं असतील, ही सगळी लोक आज आम्ही एकत्र येऊन आज आमची बैठक झाली आणि यामध्ये आम्ही सगळ्यांनी एकमुखानं एक जीवानं ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि ना भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा विजय या सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमच्या उमेदवाराचा झाला पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प आम्ही केलेला आहे। आणि सोलापूर जिल्ह्यानं आजपर्यंत राजकारणात अनेक नवनवीन आदर्श निर्माण केलेले आहेत। आज आपण पाहिला असेल पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन एक वैचारिक पातळी असणारा हा जिल्हा, वैचारिक पातळी असणारे नेतृत्व आपण सगळ्यांनी बघितली, म्हणून वेगवेगळ्या विचाराचे असलेले नेतेसुद्धा सोलापूर जिल्ह्याच्या विकासाचा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सन्मानाचा विषय म्हणून एकत्र आले। त्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी राजाभाऊंच्या उमेदवारीला पाठिंबा दिलेला आहे। आपण म्हणलं होतं की 2 दिवसात थांबा, तुम्हाला किती मतं मिळतात ते नक्की सांगतो, पण आज आपलं काय दावा आहे? आता मी मताची गणित मांडण्यापेक्षा माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अभ्यास आहे, त्यामुळे तुम्हीच मला सांगा मतं किती पडतील आणि मग आपण त्याचा विचार करू। हो, तुम्ही मोहिते पाटलांचा खरेखुरे कार्यक्रम केला अशी चर्चा जी आहे ती जिल्ह्यामध्ये झालेली आहे, काय सांगाल कशा पद्धतीने ही सूत्र आली? कार्यक्रम मी कुणाचा केलेला नाही, कार्यक्रम कुणाचा स्वतः करून घेतलेला आहे। मी कशाला कुणाचा कार्यक्रम करू? मी कुणाचाही कार्यक्रम करायला इथं आलेलो नाही। मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं की मला माझ्या नेतृत्वानं जे काम दिलेलं आहे, जो उद्दिष्ट माझ्यासमोर ठेवलेलं आहे, त्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेनं आमची वाटचाल चालू आहे। त्यातला पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे, आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये आहोत आणि जो विषय नेतृत्वानं सोपवलेला आहे ती जबाबदारी पार पाडण्याचं काम आम्ही करतो आहे। आज नेतृत्वानं सोपवलेली जबाबदारी आहे की आमचा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जो महायुतीचा उमेदवार म्हणून राजाभाऊ राऊत आहेत, तो बहुसंख्य मताने निवडून आला पाहिजे। हा देवेंद्रजींचा आदेश, देवेंद्रजींच्या सूचना आम्ही प्रत्यक्ष अंमलबजावणीत आणण्याचा प्रयत्न करतो। तीन आमदार फक्त बैठकीला नव्हता, तो देखील स्वतःला शिवसैनिक म्हणून तो देखील पुढच्या काळात सोबत असेल। एक विषय कोण सोबत आहे कोण नाही या विषयावर आजची चर्चा नाही। आज राजाभाऊ राऊत यांच्या उमेदवारीसोबत आम्ही सगळेजण आहोत, हा विषय आजच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि आज आम्ही राजाभाऊच्या उमेदवारीसाठी आम्ही सगळे एकत्र आलो होतो आणि सगळ्यांनी मिळून राजाभाऊंना विजयी करण्याचा संकल्प केलेला आहे। राष्ट्रवादीच्या 4 पैकी 3 आमदारांनी या बैठकीला हजेरी लावलेली आहे। राष्ट्रवादी भाजपच्या गळाला लावायला पालकमंत्री यशस्वी ठरले असं बिलकुल तुम्ही गळाला कुणालाही लावलेलं नाही। या ठिकाणी राजाभाऊ राऊत यांना आमदार करण्यासाठी जे घटक आम्हाला मदत करतायत, जे आमदार आम्हाला मदत करतायत, त्यांची मदत घेणं उमेदवार म्हणून आणि आम्ही पक्षाचे प्रमुख म्हणून आमची जबाबदारी आहे आणि त्या भावनेतनं त्यांनी आम्हाला मदत करण्याचा शब्द दिलेला आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आहोत। काही चर्चा या माध्यमासमोर करायच्या नसतात, काही चर्चा माध्यमासमोर करायच्या असतात, त्यामुळं काही चर्चा ऑफ द रेकॉर्ड असतात आणि त्या ऑफ द रेकॉर्ड ठेवायच्या असतात, त्यामुळे त्या राजकारणातल्या काही टेबलवरच्या गोष्टी टेबलवर ठेवायच्या असतात। मोहिते पाटील म्हणाले की आमच्या घरातला विषय आम्ही घरात मिटवू, पण 3 आमदार आज आपल्या उपस्थितीत झालेले आहेत, तर घरातला विषय राष्ट्रवादीचं घर फुटलंय। आता जे मिटवणार होते त्यांना विचारणं मला काय विचारतं? सोलापूर जिल्ह्याचा DNA हा राष्ट्रवादीचा आहे असं राष्ट्रवादीचे नेते सांगतात, कुठे DNA बदललाय म्हणावं लागेल? नाही, आपण ते कोण म्हणत होतं म्हणून कुठल्या जिल्ह्याचा DNA कुठला होत नाही। आपण सोलापूर जिल्ह्याचा प्रत्येक नागरिक स्वाभिमानी आहे, त्यामुळे कुठल्याही पक्षाचा इथं DNAचा सब्जेक्ट नाही, इथं विचाराचा विषय आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारासोबत बहुसंख्य जिल्हा आज आहे हे मी या ठिकाणी सांगेन आणि आम्ही सगळे मिळून आज भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या उमेदवारासाठी एकत्र आलो। आपण काल बघितलं असेल, प्रशांत मालक आहेत, एखादा दुसरा माणूस एखाद्या कामानं बाहेर असेल तर तुम्ही लगेच त्याचे चर्चा करण्याची आवश्यकता नाही। काल आम्ही एकदा ना दोनदा प्रशांत मालक आम्ही बसलो, चर्चा झाल्या। मालक राजाभाऊच्या विजयासाठी खूप ताकदीने प्रयत्न करत आहेत आणि मी त्याही वेळी सांगितलं की आदरणीय देवेंद्रजी जे आमचे नेते आहेत आणि आमचे नेते प्रत्येकाचा सन्मान करतात,
कुणाला कुठं सेट करायचं आहे, कुणाचं काम कुठं आहे हे त्यांना माहिती आहे आणि ते जबाबदारी नक्की आता राजाभाऊवर दिलेली असली तरी प्रशांत मालकावर सुद्धा भविष्यात चांगली जबाबदारी येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.